नमस्कार, मी अनिल जाधव. ॲग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडला. अ, या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी कृषी, त्यानंतर आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर जोर देत हा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांनी सतत शेतीचं गुणगान केलं. मात्र या शेतीसाठीची जी तरतूद आहे ती एक तुटपुंजी वाढवली असंच म्हणावं लागेल. शेतीसमोर आपल्याला माहीतच आहे की सततची नैसर्गिक संकट आहेत, विजेचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे, कर्ज पुरवठा आहे, तसंच शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, असे सगळे प्रश्न असताना या अर्थसंकल्पातून शेतीला खूप काही मोठं मिळेल अशी एक आशा राज्यातील शेतकऱ्यांना होती. परंतु तसं काही घडलं नाही. एकूणच शेती आणि संलग्न क्षेत्राचा विचार करता केवळ 1600 कोटी रुपयांची वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा करण्यात आली आणि एकूण जो काही आकडा तो एक 11,500 कोटींच्या दरम्यान मिळतो. तसंच या अर्थसंकल्पात शेतीसाठी एकही अशी नवीन विधायक योजना नाहीये किंवा अशी महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारने घोषित केलेली नाही. तसंच आपण बघितलं की मागील काही वर्षभरापासून बदलत्या वातावरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांचा दर हंगाम म्हणजे प्रत्येक हंगाम हा संकटातच जातोय. मोठं नुकसान होतंय. मग या संकटाला सामोरं जाताना शेतकऱ्यांना काहीतरी आधार देणं गरजेचं होतं, परंतु तोही या अर्थसंकल्पात दिसून आला नाही किंवा त्याचा उल्लेखही झाला नाही. हे आपल्याला मान्य करावं लागेल. तसं जर आपण पाहिलं तर शेती किंवा संलग्न क्षेत्रातील ज्या योजना आहेत त्या योजनांच्या निधीमध्ये थोडीफार प्रमाणात वाढ करण्यात आली. परंतु जी अपेक्षा होती ती अपेक्षा फोल ठरली असं म्हणायला लागेल नाही. तर मग शेतीसाठी हा अर्थसंकल्प कसा राहिला? शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार आहे? किंवा मग जी शेतीपुढील आव्हानं आहेत किंवा मग आपण जी काही अपेक्षा केली होती, शेती विकास असेल किंवा संलग्न विकास असेल, तर त्याच्या अपेक्षा या अर्थसंकल्पातून पूर्ण होतील का? यावर आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाले आहेत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले सर आणि शेतीमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण सर. मी आपल्या दोघांचंही चर्चेमध्ये स्वागत करतो. मी सर्वप्रथम नवले सरांकडे जाईल. नवले सर, आता जो अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केलाय, तर या अर्थसंकल्पाकडे आपण कसे पाहाल? किंवा जी अपेक्षा आपल्याला होती की मागची 2 वर्ष कोरोनामध्ये गेली, शेती खूप मोठ्या प्रमाणात संकटात आली होती किंवा आत्ताचे जर ताजे संकट जर आपण घेतली तर विजेचा प्रश्न आहे, दूध दराचा प्रश्न आहे, नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांचा तो प्रश्न काय आहे, कर्ज पुरवठ्याचा प्रश्न दरवर्षी आलाच असतो. तर हे सगळं केंद्रस्थानी ठेवून आपण अर्थसंकल्पाकडे कसे पाहाल? या अर्थसंकल्पातून खूप मोठ्या अपेक्षा सर्वच शेतकरी आणि शेतीवर प्रेम करणारे आपण सर्व बाळगून होतो. कारण कोविडच्या काळात आजच बरोबर. अॅग्रोवन मध्ये जी आपली पाहणी अहवालाच्या माध्यमातून आपल्याला समोर आली, तर ती आपण सर्वांनी पाहिलेली आहे. हं, हं. कोविडच्या काळात कृषीचा विकास दर हा 11.7 होता. केवळ ह्या विकास दरानेच त्यावेळी बरोबर. संबंध महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला तगवलं आणि तो आज जो अहवाल सादर झालेला आहे त्याच्यामध्ये 4.4% घसरलेला आपल्याला दिसतोय किंवा 4.4 इतकाच विकास दर आगामी काळात राहील अशा प्रकारचं पाहणी अहवालात समोर आलेले आहे. ही अत्यंत चिंता वाढवणारी बाब आहे. शेती तोट्यात गेली की अर्थव्यवस्था तोट्यात जायला वेळ लागत नाही आणि म्हणून तुम्ही आता जसं म्हणालात की मोठी बरोबर. अपेक्षा आपण सर्वजण बाळगून होतो. काय काय दिलंय या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये? आपण बघा की एक चांगली घोषणा केली, त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं. खर तर ही जुनीच घोषणा होती. महात्मा हं. फुले कृषी कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाची घोषणा मागेच केलेली होती. त्याची अंमलबजावणी ते आता करतायत, त्याबद्दलचं स्वागत. बरोबर. परंतु त्याचबरोबर 2 लाखाच्या वर कर्ज असणारे जे शेतकरी आहेत त्यांना वन टाइम सेटलमेंटच्या अंतर्गत हं. कर्जमाफी देण्याच्या बद्दलची घोषणा या सरकारने केलेली होती. त्याची अंमलबजावणी ह्यावेळी केली आहे काय? केलेली नाही. मोठ्या प्रमाणात नाराजी त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आहे. आज विजेच्या बद्दल त्यांनी घोषणा केली की 60,000 नवीन कनेक्शन्स हे विजेचे ते देतील. एकीकडे 60,000 विजेचे कनेक्शन्स तुम्ही देता आहात आणि दुसरीकडे मात्र शेती संकटात आहे त्यामुळे आम्ही बिल भरू शकत नाही. त्या बिलाची वसुली करण्यासाठी तुम्ही सर्रास विजेचे कनेक्शन कट करण्याची अत्यंत वाईटरित्या मोहीम घेता. हे कुठल्या न्यायामध्ये बसतं? आम्ही बरोबर. अपेक्षा बाळगून होतो की हे नवीन कनेक्शन द्याल तेव्हा द्याल, परंतु हं. आहे ते वाचवण्यासाठी तुम्ही काही अनुदान द्या, नियमित वीज बिल भरणाऱ्यांच्यासाठी काही प्रोत्साहन द्या किंवा जे लोक आज संकटात आहे त्यांना काही रिलीफ द्या. दिलेलं नाहीये. त्याचबरोबर आपण बघा शेततळ्याच्या बाबत त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये वाढ केली आणि 75,000 आता ती अनुदान केलं. पण महागाई जी वाढलेली आहे आणि शेततळ्याला जितके पैसे लागतात किमान 1.5 लाख रुपये द्या असं आपण मागत होतो. 75,000 रुपये तुम्ही दिले, त्यातून काही कोणतंही शेततळ पूर्ण होणार नाहीये.
विम्याच्या बद्दल आपण सगळेच जण अग्रवंतावर तर आपण अनेक वेळा लिहिल्या चर्चा केलेली आहे. आज सगळे शेतकरी त्रस्त आहेत. बरोबर. मराठवाडा आणि विदर्भामध्ये तर मोठा असंतोष पीक विमा योजनेबद्दल आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचं चांग भलं करणारी ही योजना ठरलेली आहे. ते मध्यंतरी कृषी मंत्री दादा भुसेंनी आपल्या सगळ्यांना बोलवलं, बैठक केली आणि त्यातून ठरलं की आता नवीन योजना आणा किंवा या योजनेत काही बदल करा. आज आम्ही अपेक्षा बाळगून होतो की याबद्दल काही ठोस भूमिका घेतली जाईल. अजित पवार साहेबांनी योजना खराब आहे, केंद्राकडे आम्ही सांगितलं इथपर्यंत बोलले, पण ठोस भूमिका घेतलेली नाही. एक प्रकारे चालढकल करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून त्यामुळे असं म्हणायला वाव आहे की ज्या शेतीच्या संकटाने कोविडच्या काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाचवली, ती शेतीची व्यवस्था आज 4.4 विकास दरावर जर येऊन ठेपणार असेल तर ही चिंता वाढवणारी बाब आहे. अशा चिंतेच्या काळात शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणाने खरं तर सरकारने उभं राहायला पाहिजे होतं. या अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी शेतीसाठी केल्यात, परंतु त्यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय असं म्हणता येणार नाही. ही वस्तुस्थिती मात्र आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे. बरोबर. दीपक सर, आता आपण बघितलं की नवले सरांनी अगदी विस्तृतपणे अर्थसंकल्पामध्ये ज्या काही शेतीसाठी तरतुदी सरकारने दिल्या आणि ज्या काही अपेक्षा होत्या त्याचं विश्लेषण इथे केलेलं आहे. तर मी आपल्याला हा प्रश्न घेऊन येतो की दरवर्षी किंवा मग प्रत्येक हंगामामध्ये एक मुद्दा प्रकाराने पुढे येतो आणि तो म्हणजे कृषी कर्ज पुरवठ्याचा, की प्रत्येक हंगामामध्ये राज्य सरकार काय ते आपलं टार्गेट ठरवत असतं, परंतु बँका तो टार्गेट आला त्याला एक बगल येतात. तर मग अशा परिस्थितीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये जे काही शेतीचे आकडे आहेत, कर्ज पुरवठा असेल, अनुदान असेल किंवा हे असेल, तर आपण याच्याकडे कसे बघाल? अनिलजी, नवले सरांनी सविस्तर गोष्टींवर प्रकाश टाकलाय आणि तुम्ही तुमच्या प्रारंभिक निवेदनामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला. त्यात स्पेसिफिक आता कर्ज पुरवठ्याचा जो विषय आहे तर तो अत्यंत महत्वाचा आहे आणि कुठल्याही अर्थव्यवस्थेत असो किंवा कुठल्याही उद्योगात कर्जाची मागणी हा त्या सेक्टरचं प्रगती नेमकी काय चालली आहे हे याचं एक निर्देशक असतो, याचं त्यातनं आपल्याला कळतं. तर आपण पाहतोय की मगाशी आपण 11% 4% आपला विकास दर हा खाली आलेला आहे आणि हा खाली आलेला विकास दर हा कर्जाच्या मागणीत पण रिफ्लेक्ट होतोय का? म्हणजे पहा की आपला जो शेती कृषीचा पतपुरवठा आराखडा आहे गेल्या काही वर्षांपासून अतिशय स्टॅग्नंट असा दिसतोय. म्हणजे चालू वर्षाचं उदाहरण घेतलं तर 1,18,000 कोटींचा शेतीचा पतपुरवठा आराखडा होता. त्यात पीक कर्जाचं उद्दिष्ट हे 60,000 कोटींचं होतं, 60,000 कोटी. आणि प्रत्यक्ष आता आपण जेव्हा आकडेवारी जरा खोलात जाऊन बघतोय तर दिसतंय असं की मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं की 1,18,000 कोटींचा पतपुरवठा आराखडा आहे, पण प्रत्यक्षात शेतीचं कर्ज वितरण किती आहे तर 58,000 कोटीचं आहे. हे आर्थिक पाहणी अहवालातली सगळी माहिती आहे. म्हणजे 50% उद्दिष्टाच्या 50%च वितरण होतंय. म्हणजे डिमांड आहे तुमच्या समोर, उद्दिष्ट खरं तर ह्या उद्दिष्टांपेक्षा जास्त डिमांड आहे बाजारात असं माझं म्हणणं आहे आणि त्याचेच आपल्याकडे अनेक पुरावे पण आहेत. पण हा जो मुद्दा आहे की पुन्हा पीक कर्जाचा जर आपण ब्रेकअप पाहिला तर 60,000 कोटींची जी पीक कर्जाचं उद्दिष्ट आहे त्या तुलनेत आता बजेट भाषणामध्ये पवार साहेबांनी सांगितलं की 41,000 कोटींचं टार्गेट पूर्ण होईल. हे सुद्धा म्हणजे 60,000 कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 41,000 कोटी म्हणजे आपल्याकडे कुठं ना कुठं इन्स्टिट्यूशनल फेल्युअर दिसतं. त्याच्यातही तुम्ही सहकारी बँकांचा कर्ज पुरवठा पाहिला तर काय मल्टी इयर लोला तो आहे अशी परिस्थिती आहे. आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत जर आपण जेव्हा कर्ज पुरवठ्याची एकूण वित्त पुरवठ्याची परिस्थिती बघतो तेव्हा 91,000 कोटी जो वित्त पुरवठा होता तो यावर्षी 58,000 कोटीपर्यंत कमी झालेला आहे. मुदत कर्ज खरं तर शेती म्हणजे ज्याला आपण लॉंग टर्म कर्ज म्हणतो, मध्य मुदत दीर्घ मुदतीचं कर्ज, हा पाईपलाईन असेल, विहीर असेल, हे भांडवली शेतीचा भांडवली खर्च हा मध्य मुदतीच्या पीक कर्जाच्या पलीकडचं एक भांडवली खर्चाचं कर्ज म्हणून मुदत कर्ज म्हटलं जातं. तर ते मागच्या वर्षी 44,000 कोटींचं वितरण होतं, ते 24,000 कोटींपर्यंत आलेलं आहे. बरं का, महाराष्ट्र की ज्याची अर्थव्यवस्था देशातलं एक प्रमुख राज्य आहे आणि तिथली ही मध्य मुदत कर्जाची परिस्थिती आहे. आणि पीक कर्ज सुद्धा बजेट भाषणातला आकडा वेगळा आहे आणि खरं तर मागच्या वर्षी 47,000 कोटींचं पीक कर्ज वितरण होतं, तर ते बजेट भाषणात 41,000 कोटी आहे, पण आर्थिक पाहणी अहवालात 33,000 कोटी फक्त दाखवतंय. आता ही जी कर्जाची मागणी किंवा ही जी काही परिस्थिती आहे, आपण जेव्हा या सगळ्याचा जेव्हा विचार करतो आणि बाकीची परिस्थिती जेव्हा याला जोडून पाहतो तेव्हा जे काही चित्र दिसतंय तर सगळ्यात मला असं वाटतं की आपल्याकडे
शेतीचा जो काही तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की विकास दर का घटलेला आहे आणि त्या घटलेल्या विकास दराचं रिफ्लेक्शन हे घटलेल्या पिकांच्या उत्पादनात दिसतंय. तर आपण जर ओव्हरऑल जर म्हणजे राज्याच्या म्हणजे शेती उत्पादनात जर म्हणजे एकूणच राज्याच्या अर्थव्यवस्थेत जर आपण शेती उत्पादनांची स्थिती पाहिली तर खूप मोठी पिछेहाट दिसते. 21-22च्या हंगामात सोयाबीन पिकाखालचं क्षेत्र हे 7.5% वाढलं होतं. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षाचं उत्पादन हे 14% कमी दाखवत आहे. माहिती आपल्या आर्थिक पाणी अहवालामध्ये. उरलेल्या बाकीची जी खरीप पीक आहे त्यांची कंडिशन अशी आहे की मक्यासारखं पीक 11% उत्पादनात घट आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत. बाजरी जवळजवळ 50% उत्पादन घटलेलं दाखवत आहे. तूर 34% उत्पादन तुरीचं आपल्याला घट दाखवत आहे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये. एकूण तेलबिया ह्या 13% घटल्यात. कापसाचं उत्पादन हे 30% घटलेलं आहे. आता रब्बी हंगामात अलीकडे जर पाहिलं तर ज्वारीचं जे आपलं उत्पादन आहे राज्याचं ते 25% घटलंय. गव्हाचं उत्पादन 20% घटलंय. हे घटलेले आकडे क्लिअर कट शेतीचा विकास दर जो काही मागे राहिलेला आहे त्याच्यात रिफ्लेक्ट झालेला आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आकडेवारी अशी आहे आणखीन की आपल्याकडे बाजार समित्यांमध्ये जी आवक होते म्हणजे आपण जर 19-20 आणि 20-21 जर तुलना केली तर 19-20 मध्ये जवळजवळ 2 कोटी टन एवढं आवक होती आणि 57,000 कोटींचं मूल्य होतं. आता 20-21 मध्ये ती 1.25 कोटी टनापर्यंत आपली जी आवक आहे शेतमालाची बाजार समित्यांमध्ये ती घटली आहे आणि 51,000 कोटी पर्यंत तिचं मूल्य कमी झालेलं आहे पैसे मूल्यामध्ये. हे सगळे इंडिकेटर्स आपल्याला सांगताय की आपली जी पिछाट चालू आहे. नवले सरांनी जी त्यांच्या निवेदनात सांगितलं की वीज, सिंचन, कर्ज या सगळ्या पॅरामीटर्सवर आपण मागे पडतोय म्हणून पिकांचं उत्पादन आपलं आणि एकूणच आवक पण घटलेली दिसते. कर्ज वितरण पण उद्दिष्टा इतकं होत नाहीये. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन जे अपेक्षित होतं बजेट भाषणामध्ये की काहीतरी उपाययोजना येतील, काहीतरी होईल, तर तसं काही मला वाटतं दिसत नाही. अगदी बरोबर. ते आता दीपक सरांनी जे विश्लेषण केलं ते यासाठी महत्वाचं आहे की आपण बघितलं की दरवर्षी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यासाठी बँकांच्या दारात जावं लागतं. बँकांमधून शेतकऱ्यांना जेव्हा दिलासा मिळत नाही तेव्हा ते सापारांच्या दारात जातात. आणि यंदा तर जी काही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये परिस्थिती उद्भवली आहे म्हणजे एकीकडे दरवर्षी तर महागाई वाढतच असते, परंतु यंदा युद्ध असेल किंवा इतर जी काही जागतिक तेजी आलेली आहे वेगवेगळ्या कमोडिटीज मध्ये किंवा कच्च्या मालांमध्ये, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च आणखीनच वाढणार आहे. आणि त्यासाठी हा कर्ज पुरवठा मुद्दा कळीचा बनणार आहे, कारण शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं एक प्राप्तच या हंगामात तरी असणार आहे. नवले सर, मला आपल्याकडे यायचंय. आपण आधी एक म्हणजे पीक विम्याचा मुद्दा आपण चर्चेत घेतलेलाच आहे, तर मला परत त्या मुद्द्यावर यायचंय की दरवर्षी शेतकऱ्यांना नुकसानीच्या तुलनेत एक कोकडी मदत मिळते. हे काही महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये तर आपल्या राज्याचा विचार केला तर. आणि आपण बघितलं असेल की मागच्या काही महिन्यांमध्ये आपले जे कृषी मंत्री आहेत दादाजी भुसे, तर त्यांनी असं मागे सांगितलं की आम्ही केंद्राच्या योजनेतून बाहेर पडू, राज्य स्वतःच्या योजनेचा विचार करतोय, त्यासाठी आम्ही स्वतःची कंपनी स्थापन करू, त्यासाठी तरतूद करू. तर असं एक सगळ्यांचं लक्ष होतं की या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री त्या ती कंपनी असेल किंवा जी काही निधीची तरतूद असेल त्याच्यावरती बोलतील किंवा त्यासाठी कुठे योजना नवीन आणलेली आहे किंवा मग राज्य सरकार काय निधी देत आहे किंवा मग राज्याची भूमिका काय आहे ते स्पष्ट करतील. पण त्यांनी केवळ आम्ही पंतप्रधानांकडे आमच्या मागण्या पुढे केलेल्या आहेत आणि त्यांनी ते काय उत्तर देतात किंवा ते काय निर्णय घेतात त्याच्यावर आम्ही आमची भूमिका ठरवू, की फक्त एवढाच का तो उल्लेख आहे. तर हा प्रश्न नेमका कसा कसा सुटेल असं आपल्याला वाटतं, कारण जर शेतकऱ्यांची परिस्थिती अशीच राहिली, जर नुकसान होतंय, प्रत्येक हंगामामध्ये गारपीट होते, पाऊस होते, आताही मागच्या 2-3 दिवसांमध्ये राज्यात पाऊस झाला, तर मग या परिस्थितीमध्ये हा मुद्दा खूप कळीचा बनतो की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का आणि मिळणार तर ती कशी. नवले सर. पीक विम्याचा प्रश्न संबंध महाराष्ट्रामध्ये खूपच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बनलेला आहे. 2020 साली जे परतीचा पाऊस झाला त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अद्यापही त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी भरपाई दिलेली नाही. त्यानंतर 2021 ला सुद्धा प्रीमियम घेतलेला आहे कंपन्यांनी, परंतु वेगवेगळ्या अटी शर्तींच्या सबबीखाली अनेक पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित ठेवलेला आहे. हा जो असंतोष तयार होतोय तो केवळ महाराष्ट्रापुरता नाहीये. ही योजना केंद्र सरकारची आहे, त्याचं फ्रेमवर्किंग केंद्र सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळे ही योजना कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभदायक ठरते असा समज होऊन देशभरातील 5-6 राज्य ही यापूर्वीच या सगळ्या योजनेतून बाहेर पडली आहे. त्यांनी वेगवेगळ्या आपल्या स्वतःच्या योजना तयार केल्यात आणि त्या पद्धतीने आपापल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या बद्दलची पावलं टाकलेली.
महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा असा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मध्यंतरीच्या काळात झाला की महाराष्ट्र सुद्धा या योजनेतून आता बाहेर पडणार आणि महाराष्ट्राचं सरकार ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी वेगळी योजना आणणार. खर तर आपण आता पहा की जर तसं काही करायचं असतं तर ते त्यांना आत्ताच करावं लागलं असतं. ज्या अर्थी त्यांनी आता हे टाळलंय त्या अर्थी यांचं कोणतंही फिक्स धोरण ठरलेलं नाही. 3 पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे 3 तिघाडा काम बिघाडा अशी परिस्थिती आहे. कोणाचाही कोणाला ताळमेळ नाही आणि त्यामुळे एक प्रकारचं जे एक धारिष्ठ दाखवावं लागतं, काही रिस्क घ्यावी लागते आणि प्रसंगी शेतीचं क्षेत्र वाचवण्यासाठी अशा प्रकारची रिस्क घेऊन पुढे पाऊल टाकावं लागतं. याच्यासाठी एक स्थिरता आणि अंतर्गत एकजूट लागते ती या सरकारमध्ये नाही आणि त्यामुळे असा कोणताही मोठा निर्णय यांच्याकडून होईल असं अनेक जाणकारांना वाटत नव्हतं. बरोबर तेच झालं आणि त्यामुळे आज पीक विम्याच्या बद्दल कोणतंही ठाम धोरण यांनी घेतलेलं नाही. पीक विमा योजना राज्याची जर सुरू करायची असेल तर तीही काही सोपी बाब नाहीये. कारण त्यामुळे केंद्र सरकारचा जो प्रीमियम राज्याला मिळतो त्याच्यावर एक प्रकारे पाणी सोडावं लागेल. ही फार मोठी रक्कम आहे. केवळ राज्याच्या अशा साधन सामग्रीमधून इतक्या मोठ्या योजनेचा खर्च चालवणं ही साधी बाब नाहीये. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारच्या योजनेतून बाहेर पडत असताना राज्याची जर पीक विमा कंपनी आणायची असेल तर त्याच्याबद्दलची प्रोसेस साधारण 1-1.5 वर्ष चालणार आहे. ती काही अत्यंत सोपी बाब नाहीये. तिसरा मुद्दा, राज्याची योजना जर तुम्हाला आणायची असेल तर तुमच्या त्या योजनेला परत एकदा ते जे काही तुम्ही संरक्षण घ्याल त्या विम्याला परत एक विमा काढावा लागेल. तुमच्या ज्याला आपण कव्हर विमा म्हणतो, ती प्रक्रिया सुद्धा अत्यंत जटिल आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे घोषणा करायची, शेतकऱ्यांना आणि शेतकरी संघटनांना चर्चेमध्ये गुंडाळून ठेवायचं, गाजर दाखवायचं आणि आहे तेच चालू ठेवायचं, वेळ काढून घ्यायचा. आपल्या सरकारची 2-2.5-3 वर्ष जी राहिलेली आहे, 2-2.5 वर्ष राहिलेली आहे, ती कशी तरी टाइमपास करून काढून घ्यायची आणि असंतोष जो पीक विम्याचा आहे तो आपल्या सरकारवर डायरेक्ट चालून येऊ नये यासाठी नवी कंपनी आम्ही काढतोय, नवी योजना आणतोय, अशा प्रकारच्या फक्त भूलभुलैयाचं सगळं वातावरण तयार करायचं, हेच आजच्या ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर येताना दिसतंय, जी अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. दीपक चव्हाण सर माझ्याशी सहमत होतील की ज्या प्रकारे बाजारामध्ये शेतकरी हातबल असतो आणि त्याच्यामुळे बाजारात भाव मिळाले नाहीत किंवा उत्पादन खर्च वाढला तर त्यामुळे तो मेटाकुटीला येतो, तसाच तो नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा मेटाकुटीला येत असतो. त्यामुळे तितकंच महत्व नैसर्गिक आपत्तीमध्ये संरक्षणाचं असतं. दुर्दैवानं महाराष्ट्राचं सरकार आज जे त्यांनी चालढकल केलेली आहे ते पाहता पीक विम्याच्या बद्दल केवळ आणि केवळ टाइमपास करतंय, वेळ काढूपणा करतंय आणि आपल्या राज्याची जी काही 2-2.5 वर्ष राहिलेली आहे ती कशी तरी काढून घ्यायची अशा प्रकारे भूमिका घेते. हे अत्यंत खेदानं मला नमूद करावं असं वाटतं. बरोबर. दीपक सर, आता नवले सरांनी एक खूप महत्वाचा मुद्दा इथे मांडला की बाजारामध्ये जेव्हा शेतकऱ्यांना दर कमी मिळतो, त्यांचं पिकांचं नुकसान होतं तर त्याचाही परतावा किंवा त्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. मी आपल्याकडे दुसरा आणखी एक शासनाचा महत्वाचा निर्णयावरती आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की शासनाने बाजार समित्यांचं बळकटीकरण करणार असं एक योजना आणली आहे. त्यानंतर कापूस आणि सोयाबीन यांच्यासाठी एक योजना आणली. त्यासाठी एक 3 वर्षामध्ये 1,000 कोटींच्या दरम्यान ते खर्चही करणार आहेत. तसंच द्राक्षाचा असेल किंवा मग द्राक्ष आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, यांचा फळबाग लागवड योजनेमध्ये सुद्धा समावेश करणार आहे. तर हे जे काही सरकारने आता या पिकांसाठी एक पुढाकार घेण्याचा जो काही प्रयत्न करणार आहे येणाऱ्या काळामध्ये, तर यातून शेतकऱ्यांना कितपत लाभ होईल आणि जो काही शेवटी तुम्ही लावताय म्हणजे तुम्ही फळबाग लागवड करणार आहात, परंतु पुढे दराचं काय? आपण बघितलं की यंदाचा द्राक्षाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी किती तो कष्टाचा जातोय. दर मिळवता किंवा बाजारपेठा सुद्धा शेतकऱ्यांना नाकी नऊ येत आहे. तर मग या परिस्थितीमध्ये याच्या पुढे जाऊन आणखी काय करणं अपेक्षित आहे का? मला वाटतं नक्कीच कसं आहे की बजेटमधली कुठलीही तरतूद, माझं असं मत आहे की कुठलाही आकडा हा अल्टिमेटली शेतकऱ्यांच्या खिशात किती जाणार आहेत पैसे ह्या निकषावर पडताळून पाहायला पाहिजे असं माझं मत आहे की याचा एंड रिझल्ट काय आहे. आणि तुम्ही जे म्हटलं की आता ॲव्होकाडो सारख्या एक्झॉटिक फळाचा फलोत्पादन योजनेमध्ये समावेश ही खरोखर चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही, कारण आपला 10,000 कोटींपेक्षा जास्त इम्पोर्ट आहे आपल्याकडे एक्झॉटिक फळांचा, किंवा आपण फळं आणि भाज्यांचा इम्पोर्ट हा आपल्या एक्सपोर्टच्या समकक्ष आहे आणि खरोखर चिंतेची गोष्ट आहे. आणि आपल्याला फळं आणि भाज्यांमध्ये काम करावं लागणार आहे. त्या दृष्टीने मला असं म्हणायचं की एखादी प्रतिकात्मक एखादी गोष्ट स्कीम आणणं
आणि त्याचा संबंध शेतकऱ्यांवर परिणाम होईल अशा प्रकारची धोरणं येणं याच्यात एक अंतर असतं. ते अंतर कमी होणं आपण बरोबर. त्याकडे बघतो की आता समजा सोयाबीनचा तुम्ही विषय काढलाय, तर ऑइल सीड मिशन सोयाबीनच आपण बाजूला ठेवू, पण ओव्हरऑल ऑइल सीड मिशन संदर्भात आपल्याकडे तेलबियांच्या उत्पादन वाढी संदर्भात जर बजेटमध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला काय दिसतंय, किंवा तेलबिया आणि भरड धान्यांसाठी सपोर्ट प्राइस राबवण्यासाठी जो निधी आहे तो एकूण निधी किती प्रमाणात आहे, या सगळे इंडिकेटर्स आपण जेव्हा तपासतो तेव्हा आपल्या हाती काही लागत नाही, हे मला म्हणायचं आहे. हा एक मुद्दा जरा. आणि मगाशी फक्त एक सांगताना राहिला माझा मुद्दा की या सगळ्यासाठी जो पीक कर्जाचा मुद्दा होता त्याचा एक मुद्दा राहिला, फक्त तो पूर्ण करतो की सहभागी म्हणजे मेनस्ट्रीम मुख्य प्रवाहातील कर्ज वितरण व्यवस्थेमध्ये सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस ही कमी होत असल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे मुळात शेतकरी बँकिंग प्रवाहात खूप कमी दिसत आहेत. आणि दुसरा एक इंटरेस्टिंग तुम्हाला मी आकडा सांगतो की परवानाधारक सावकारी कर्ज वितरणामध्ये जवळपास 42% वाढ ही आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिसते, आणि पीक कर्ज वितरणात उद्दिष्टाच्या तुलनेत 30-35% घट दिसते. तर हे दोन्ही आकडे आपल्याला जे काही सजेस्ट करताय की भांडवलाचा जो काही फ्लो पाहिजे स्वस्त आणि वेळेवर, तर तो फ्लो मिळत नाहीये. मग ह्या सगळ्या ज्या योजना जेव्हा आपण या योजनांकडे जेव्हा आपण ह्या ग्राउंड मधनं बघायला लागतो, तर त्यावेळेला मला असं वाटतं की म्हणजे सप्लाय चेन असो, शेतकऱ्याला किती बाजारभाव मिळतो, किंवा मग आधारभावाचा सपोर्ट असो, क्रॉप इन्शुरन्सचा सपोर्ट असो, वित्त पुरवठा असो, वीज असो, मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण शेतकऱ्याच्या नजरेतनं बघतो, ग्राउंडवर त्याचं ट्रान्सलेशन किंवा ग्राउंडवर नेमकं काय चाललेलं आहे त्यातनं बघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या हाती काही लागत नाही. हे जे सगळे आकडे आणि या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत, तर एवढंच मला म्हणायचंय की सबस्टॅन्शियल काहीतरी हाती तुमच्या जेव्हा लागतं, एखादी तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलं की अशी एकही मोठी योजना नाही की आज जो काही पेच प्रसंग आहे महाराष्ट्राच्या शेतीमध्ये, उत्पादकता तुम्ही बघा, आपला जर ऊस सोडला तर आपला सगळ्या पिकांची उत्पादकता नॅशनल ऍव्हरेज पेक्षा आपण खाली चाललोय. तर हे याच्यावर कधी काम करणार आहोत बरोबर. आपण? तर तर यासाठी म्हणजे उत्पादकता हम्म. पर हेक्टरी उत्पादकता जी काही आपली दिवसेंदिवस खोलात चालली आहे, आपले कर्ज वितरणाचे आकडे दिसत नाही. मगाशी क्रॉप इन्शुरन्स जो जोखीम व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्वाचं टूल म्हटलं जातं, त्या बाबतीत आपल्या सरकारचं राज्य सरकारचं काय परफॉर्मन्स आहे? राज्य सरकारकडे तर स्कीम अंमलबजावणीसाठी होती ना. तुम्हाला जर मी काही आकडे जर सांगितले तर त्यात इतकी कठीण कंडिशन दिसते की 2021 मध्ये सहभागी शेतकरी होते 1,20,00,000 आणि जवळपास 25,000 कोटींच्या विमा संरक्षणासाठी 5,800 कोटींचा विमा हप्ता भरला गेला. 16,74,000 शेतकऱ्यांनी 1,116 कोटीचे फक्त भरपाईचे दावे आहेत, आणि प्रत्यक्षात ती किती मिळाली याचाही काही आकडा नाहीये. 2021-22 मध्ये मी पंतप्रधान पीक विमा योजनेविषयी बोलतोय की ज्या योजनेमध्ये संरक्षित रकमेच्या कमाल 5% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते. 2021 मध्ये शेतकऱ्यांची संख्या घटली 96 लाखापर्यंत. जवळपास 22,000 कोटींचा विमा संरक्षण सम अश्युर्ड होती. विमा संरक्षण पोटी आपण 5,000 जवळपास 200 कोटींचा हप्ता भरलेला आहे सरकारने, केंद्र आणि राज्याने. तर त्यात 48,66,000 शेतकऱ्यांनी फक्त 2,700 कोटींचे रकमेचे नुकसान भरपाईचे दावे केलेत. म्हणजे विमा हप्त्याच्या 50% पेक्षा खाली दोन्ही वर्षांचा ऍव्हरेज बघितला तर म्हणजे भरपाईचे दावेच मुळात 50% कमी राहत आहे. प्रत्यक्षात किती भरपाई मिळाली याची माहिती नाही. त्या तुलनेमध्ये हवामान आधारित जी फळपीक योजना आहे, तर त्याच्यामध्ये तुलनेने थोडेफार तरी आकडे आपल्याला आर्थिक पाहणी अहवालात सापडले की 2021 मध्ये जवळपास 700 कोटींचा विमा हप्ता या हवामान आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी भरला होता. त्यामध्ये जवळपास 4,30,000 शेतकरी सहभागी झाले. 1,31,000 लाभार्थी शेतकऱ्यांना 304 कोटींची नुकसान भरपाई अदा झालेली आहे. आता बघा, इथे पण 686 कोटींच्या विमा हप्त्याच्या अगेन्स्ट 300 कोटींची नुकसान भरपाई अदा. म्हणजे कंपन्यांना इतका हँडसम प्रॉफिट कुठल्या सेक्टरमध्ये होत असेल असं मला वाटत नाही. म्हणजे तुम्ही 50% बरं, यांची सगळी आता या क्षेत्रातले तज्ञ लोक सांगतीलच की याचं नेमकं कॉस्टिंग काय असायला पाहिजे. फक्त माझा लिमिटेड पॉईंट असा आहे, माझं स्वतःचं असं मत आहे, याच्यावर माझं तज्ञ लोकांना पण माझं आव्हान की त्यांनी याच्यावर आपले मत व्यक्त करायला पाहिजे. माझं असं मत आहे की क्रॉप इन्शुरन्स पीक विमा हा स्ट्रक्चरली इंडियन ऍग्रिकल्चरला सूट होत नाही, हा अनफिट आहे. हा असा शर्ट आहे की जो चालूच शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ खरीपात 80% जर कांद्याचं पीक तुमचं वाईप आउट होत असेल
समजा 10,000 कोटी कांदा पिकाची साईज आहे, त्यात 8,000 कोटीचं वाईप आउट झाले तर इन्शुरन्स कव्हर बसणारच नाही. म्हणजे 80 वर्षाच्या माणसाला टर्म इन्शुरन्स विकल्यासारखा प्रकार आहे, किंवा आजारी माणसाला मेडिक्लेम विकला आपण. तर माझा हा मुद्दा आहे की स्ट्रक्चरली तुम्ही विमा क्षेत्रातले जे मोठे लोक आहेत किंवा ज्यांचे पूर्ण आयुष्य याच्यात गेले, किंवा वर्ल्ड वाईड तुम्ही अभ्यास करून जेव्हा आपल्याला ऍग्रिकल्चर इन्शुरन्सच्या संदर्भात जेव्हा काही तथ्य कळतात, त्याच्यात काय दिसतंय आपल्याला की स्ट्रक्चरली म्हणजे मूलभूतरित्या भारतीय ऍग्रिकल्चरला विम्यासारखं सूट होत नाही. आणि मग तो पैसा कुठे जातो? आपण पाहिले की शेवटी 5% शेतकऱ्याचा पण 95% रक्कम ही पब्लिक मनी आहे. हा पब्लिक मनी कोणाच्या खात्यात वळता झालाय? तोच पैसा आपण शेतकऱ्यांना देऊ शकलो असतो की. बरोबर. साधं लॉजिक आहे याच्यामध्ये. मला वाटतं की साधे लॉजिकवर जर आपण सर काम मी केलं. हा सॉरी मी तुम्हाला थांबवतो कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. जर आपल्याला पीक विम्यावर बोलायचं असेल तर असे आपल्याला मार्केट कटा आठवडाभर चालवावं लागतील, सतत एक दिवस 2-2 तास बोलावं लागेल. एवढा मोठा गहन आणि तो खूप किचकट विषय करून ठेवलेला आहे. ऍक्च्युली तो खरंच सोपा व्हायला पाहिजे होता. मी नवले सरांकडे पुढचा एक प्रश्न घेऊन जातो, तो म्हणजे सिंचनाचा. आता अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितलं की आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये 28 सिंचन प्रकल्प म्हणजे जवळपास म्हणजे त्यांनी आकडा सांगितला की आम्ही एवढे पूर्ण केले, पुढच्या 2 वर्षामध्ये 104 प्रकल्प पूर्ण करणार आहोत. पण आपण जर सिंचनाचे जे प्रकल्प आहे, सिंचनाचे प्रकल्प जर आपण नुसतं उच्चारलं तरी आपल्या डोळ्यापुढं फक्त राजकारण्यांचे ते दावे प्रतिदावे असेल किंवा आरोप प्रत्यारोप येतात, गाडीवर पुरावे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ते आठवायला लागतात. तर पण तू शेतकऱ्यांच्या बाजूने जर विचार केला, शेतकऱ्यांना काहीच नाही, म्हणजे त्यांचे शेत शिवार तर कोरडंच आहे, परंतु विहिरीमध्ये सुद्धा पाणी मिळत नाही, पटाचं पाणी सुद्धा मिळत नाही. तर मग आपण नुसतं जर अर्थसंकल्पामध्ये एवढी तरतूद केलेली आहे किंवा मग आपण जर एवढा जर त्यांनी दावे केलेत, तर आपल्याला काय वाटतं की सिंचनाचा प्रश्न हा याने सुटणार आहे का? आणि हा प्रश्न किती जटिल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये? दीपक पवार सरांनी अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे आपलं सर्वांचं लक्ष वेधलं. देशाच्या तुलनेत आज राज्यामध्ये ऊस सोडला तर बाकी सगळ्याच पिकांच्या बद्दल आपली उत्पादकता घटते आहे. ही उत्पादकता वाढवण्यासाठी आपण बरोबर. मूलभूतरित्या काम करणार की नाही, हा खरं तर तुमच्या आमच्या समोर आणि राज्यकर्त्यांसमोर सुद्धा प्रश्न आहे. सिंचन जर उपलब्ध झालं नाही तर बरोबर. आज आपल्याला ही सबंध कोरडवाहू शेती जी मोठ्या प्रमाणात तोट्यात आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं एक प्रकारे थडगं आपण म्हणू, ती अशा प्रकारची बनलेली आहे. तिला आपल्याला एक उत्पादकतेमध्ये त्याचं कन्व्हर्जन करता येणार नाही. आज अजित पवार साहेबांनी काय सांगितलं? ते म्हणाले की आम्ही 13,552 कोटी रुपये हे सिंचनासाठी आम्ही अलॉट करतो आहोत. आणि ते म्हणाले की पुढच्या 2 बरोबर. वर्षामध्ये आम्ही 104 प्रकल्प पूर्ण करू. आता जाणकारांना हे माहिती आहे की यावर्षी जर केवळ 13,552 कोटी रुपयाची तरतूद तुम्ही केली तर पुढच्या 4 नव्हे अजून 10 वर्ष सुद्धा हे 104 प्रकल्प पूर्ण होण्याच्या सुतराम शक्यता नाही. आज काय स्थिती आहे महाराष्ट्राच्या सिंचनाची? मला आपल्याला सांगितलं पाहिजे की बहुतांशी प्रोजेक्ट हे फक्त लोकानुनय आणि त्या मतदारसंघातील त्या मंत्र्या संत्र्यांचे आग्रह पूर्ण करण्यासाठी उद्घाटन झाले, अर्धवट करून ठेवण्यात आले आणि त्यामुळे प्रत्यक्षपणाने सिंचनाचं पाणी हे प्रत्यक्ष तो प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या दारामध्ये शेतामध्ये जाऊ शकलेलं नाही. अनेक तुम्हाला मी प्रकल्पांची उदाहरणं देईल की प्रत्यक्ष पाणी साठा झालाय, परंतु ते वाहून नेण्याची जी यंत्रणा आहे, पाठ वाहण्याची जी यंत्रणा आहे ती अपूर्ण असल्यामुळे आज ते साठा झालेलं पाणी सुद्धा ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे ते पोहोचलेलं नाही. ज्या ठिकाणी आपण पाणी साठवलंय त्या साठवण्यातल्या पाण्याचे जे काही पारंपरिक वाहतुकीची जी साधनं आहेत, पारंपरिक माती कालवे आहेत, त्यांचा मेंटेनन्स जवळजवळ शून्यावर आहे. त्याच्यासाठी तरतूदच नाही. केवळ नवी धरणं करायची, नवे उद्घाटन करायचे, त्याचं क्रेडिट घ्यायचं, मात्र जुन्याच्या मेंटेनन्स कडे पाहायचं नाही. आणि त्यामुळे अनिलजी आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं पर्क्युलेशन आणि इव्हॅपोरेशन लॉसेस होतात. जवळजवळ साठलेल्या पाण्यापैकी 60% पाणी हे अशा प्रकारे आपण मातीमध्ये आणि हवेमध्ये वाया घालतो आहोत, पाणी अक्षरशः वाळत घालतो आहोत आणि सबंधपणाने पाण्याची नासाडी महाराष्ट्रामध्ये आपण करतो आहोत. समन्वय पाणी वाटपाच्या बद्दल आज आपण काय पाहतोय? खरं तर पाण्याचं जे वाटप आहे ते टेल टू हेड व्हायला पाहिजे, म्हणजे खालच्या भागाकडून वरच्या भागाकडे त्याचं समन्वय अशा प्रकारचं वाटप व्हायला पाहिजे. परंतु आज आपण पाहतोय बळी तो कानपिळी, ज्याच्या हातामध्ये दंड आहे त्याचीच म्हैस, अशा प्रकारची सिंचन क्षेत्रामध्ये दानगाई आहे. कायद्याचं राज्य सबंधप्रमाणे संपुष्टात आलेलं आहे आणि म्हणून जे पाणी साठलंय त्याच्यातून सुद्धा 16% पेक्षा जास्त सिंचन आज आपण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सुद्धा नेऊ शकलेलो नाही. महाराष्ट्र एकूण देशाच्या पातळीवर जे 52% सिंचित क्षेत्र आहे त्या तुलनेत 16% म्हणजे आपण सगळेच जण एक प्रकारे नापास झालेले विद्यार्थी आहोत. आणि म्हणून
हे जे काही तरतूद आज केली अर्थसंकल्पामध्ये 13,552 कोटी रुपये ही अत्यंत तुटपुंजी आहे. त्यातून कोणत्याही प्रकारचं सिंचन वाढेल याची सुतराम शक्यता नाही. अजित पवार साहेबांना पूर्ण आदर व्यक्त करून मी सांगतो की ते एक प्रकारे दिशाभूल करतायत. 2 वर्षामध्ये 104 प्रकल्प पूर्ण होण्याच्या इतक्या कमी तरतुदीमध्ये बिलकुल शक्यता नाही. आणि त्यामुळे काही चांगल्या बाबी तुम्ही केल्या त्याबद्दल स्वागत, परंतु तुम्ही ज्या आशा शेतकऱ्यांना होत्या, कृषी क्षेत्राला होत्या, या मात्र पूर्ण करण्यामध्ये हा अर्थसंकल्प हा पुरेसा यशस्वी झालेला नाही, हे मला नम्रपणाने या ठिकाणी नमूद करायचं. आपण या चर्चेमध्ये इथे थांबूयात. मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला आणि आपण या चर्चेतून सारं एवढं घेऊयात की हा जो अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला त्यातून शेतीला बरंच काही मिळालं आणि त्यांनी असं वरवरून असं आपलं पाहिल्यानंतर आकडे पाहिल्यावर असं दिसतं की त्यांनी काहीतरी प्रत्येक विभागासाठी काहीतरी दिलंय, परंतु त्या विभागाचे जर आपण प्रश्न बघितले किंवा समस्या बघितल्या तर ही तरतूद सुद्धा तुटपुंजी ठरते. नवले सरांनी जे पीक विमा योजना असेल किंवा मग बाकीचे जे काही प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे विशेषतः, तो आपल्याला इथे विश्लेषण करून सांगितलं आणि या अर्थसंकल्पातून तो प्रश्न कसा सुटू शकत नाही किंवा तो सोडवण्यासाठी काय आवश्यक आहे याचं खूप छान विश्लेषण केलं. दीपक चव्हाण सरांनी आपल्याला जे कर्ज पुरवठा असेल किंवा मग आपली शेतीची उत्पादकता असेल त्यात जे कुठले प्रश्न जटिल झालेले आहेत, गहन झालेले आहेत की ज्याच्यावर आपल्याला विचार मंथन करण्याची गरज आहे ते विस्तृतपणे इथे मांडले. मी आपल्या दोघांचे आभार व्यक्त करतो की आपण दोघांनी आम्हाला वेळ दिला. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowon.com वर. ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowon.com वर.